मंडळी रामराम. आपला आजचा विषय आहे तो म्हणजे बीन्सच्या योग्य वाणाची निवड. तर शेतकरी बांधवांनो, बीन्समध्ये मुख्य दोन प्रकार पडतात. एक म्हणजे पोलबीन, जी आपण मराठीमध्ये ज्याला वेलवर्गीय किंवा तारेवरची बीन म्हणतो, आणि जो दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे भुईटी किंवा झुडूप बीन्स. तर शेतकरी बंधूंनो, ह्या दोन्ही प्रकारामध्ये जे मुख्य टॉपचे जे तीन वाण आहेत, पोलबीन मधले आणि भुईटी बीन्स मधले, तर दोन्हीचे पण जे टॉपचे जे तीन वाण आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कोणताही शेतकरी ज्यावेळेस बीनची लागवड करतो त्यावेळेस 3 ते 4 गोष्टी नेहमी लक्षात असतात. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी असते ती म्हणजे जी शेंग असते ही लांब असली पाहिजे आणि जो कलर आहे शेंगाचा हा आकर्षक असला पाहिजे. दुसरा मुद्दा हा असतो की रोग प्रतिकार क्षमता जी आहे त्या वाहनाची ही चांगली असली पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट ही असते की जे तोडे येतात, नंबर ऑफ पिकिंग जे आहे ते जास्त आले पाहिजेत. त्यानंतर नंतरचा मुद्दा येतो की उत्पन्न जे आहे, ओव्हरऑल उत्पन्न जे आहे ते चांगलं भेटलं पाहिजे किंवा ॲज कम्पेअर टू दुसऱ्या व्हरायटी हे जास्त भेटलं पाहिजे. ह्या गोष्टी नेहमी शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर असतात. तर ह्याच गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवून असे काही 3 वाणे निवडलेले आहेत जे एकदम सर्वोत्कृष्ट आहेत. तर क्रमांक 1 मध्ये जे प्रकार होता तो म्हणजे पोलबीन, आपण ज्याला मराठीमध्ये वेलवर्गीय किंवा तारेवरची बीन म्हणतो. त्याच्यामधले टॉपचे 4 वाण जर सांगायचं झालं तर ते म्हणजे अशोका सीडचं बेली, नंबर 3 ला कावेरी सीडचं आल्मेडा, नंबर 2 ला जेके सीडचं मुस्कान आणि नंबर 1 ला आहे मोरोलिडा सेमिनिस कंपनीचं. तर हे होतं पोलबीन, वेलवर्गीय किंवा तारेवरची बीन मधलं. नंबर 2चं जे आहे ते भुईटी बीन्स किंवा झुडपीची बीन्स आहे. तर याच्यामध्ये जे आहे ते नंबर 3चं जे वाण आहे ते म्हणजे पूर्वा कलर सीडचं. त्यानंतर नंबर 2 ला जे आहे ते बहुगुणी कावेरी सीडचं आणि नंबर 1 ला जे वाण आहे ते म्हणजे फाल्गुनी सेमिनिस सीडचं. तर हे एकंदरीतपणे बीन्सचे महाराष्ट्रामधले सर्वोत्कृष्ट वाण होते, ज्याचं उत्पन्न जोरदार आहे आणि शेतकरी या वाणाकडनं जे आहेत कम्प्लिटली संतुष्ट आहेत. तर हे बीन बद्दल त्या एरियामध्ये कोणत्या बीनची लागवड करतात किंवा कोणतं जे वाण आहे सर्वात जास्त लागवड केली जाते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. शेवटी एवढंच की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.